अनोखं प्रेम भाग एक. शहरातला सगळ्यात आलिशान लग्नाचा हॉल खूप सुंदर सजला होता. पार्किंग लॉट महागड्या गाड्यांनी भरून गेला होता. सनई चौघडे वाजत होते. आज शहरातल्या सगळ्यात श्रीमंत उद्योगपती विजय मेहरा यांच्या मुलाचं म्हणजे शिवम मेहराचं लग्न होतं. शिवम आपल्या कथेचा नायक. टॉल, हँडसम, रुबाबदार पण बिघडलेला, रागीट आणि घमंडी मुलगा होता. त्याचं लग्न साधारण परिवारातल्या सुहानी नाईक सोबत ठरलेलं होतं. सुहानी आपल्या कथेची नायिका. सडपातळ बांधा, गोरापान रंग, थोडे बोलके चॉकलेटी डोळे, लांब सोनेरी छटा असलेले केस, सुंदर निरागस चेहरा. ती आपल्या मेकअप रूममध्ये तयार होत होती. तिने लाल रंगाची सुंदर नाजूक भरतकाम केलेली महागडी साडी घातली होती. केसांची वेणी घालून त्यावर गजरे माळले होते. कानात झुमके आणि गळ्यात नेकलेस घातलेला होता. पण आज इतक्या मोठ्या आनंदाच्या दिवशी तिचा सुंदर चेहरा मात्र उदासी आणि काळजीने कोमेजल्यासारखा दिसत होता. तिच्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या नाजूक ओठांवर हसू नव्हतं. ती शून्यात पाहत आपल्याच विचारात हरवलेली होती. तिला तयार करत असलेल्या लेडीज मस्ती मजाक करत होत्या. तिच्यासमोर शिवम किती हॉट आहे याची चर्चा करत होत्या. पण सुहानीचं या सगळ्यांकडे लक्षच नव्हतं. इतक्यात तिची आई रेखाताई तिथे आल्या. आपल्या लेकीला नवरीच्या रूपात पाहून त्यांना भरून आलं. ती नववधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत होती. त्यांनी तिला नजर लागू नये म्हणून कानाच्या मागे काजळ लावलं. इतक्यात तिची छोटी बहीण मानवीही तिथे आली. ती आपल्या दिदीला बिलगली व तिला कानात हळूच सांगितलं की ती आज इतकी सुंदर दिसत आहे की जिजू तिला बघून फ्लॅटच होतील. ते ऐकून सुहानीचा चेहरा लाजेने नाही तर भीतीने लाल झाला. त्यांना पाहून सुहानी हसून नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचं मन मात्र खूप व्यथित होतं. तिला ठाऊक होतं की काहीतरी चुकीचं होत आहे. जर तिचा नाईलाज नसता तर ती या लग्नाला कधीच तयार झाली नसती. शिवम जरी इतर मुलींसाठी हॉट आणि हँडसम होता, पण तिच्यासाठी तो एक भयानक स्वप्न बनून आला होता. तिच्या ओठांवर हसू पण डोळ्यांत उदासीची झलक दिसत होती. सुहानीची आई रेखा आणि तिची छोटी बहीण मानवी हीच तिची फॅमिली होती. वडील बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांना सोडून देवाघरी गेले होते. इतके दिवस सुहानी जॉब करत होती. आईला पेन्शन भेटत होती. त्यावरच त्यांचं घर चालत होतं. पण आता मानवीलाही जॉब भेटला होता व तीही आता घरात हातभार लावायला लागली होती. तिचं आपल्या सुहानी दिदीवर खूप प्रेम होतं. दिदी आपल्या सासरी जाणार म्हणून मनातून तीही उदास होती. आईचीही तीच अवस्था होती. पण त्या तिघीही एकमेकींसाठी हसण्याचा प्रयत्न करत होत्या. बेटा काय झालं? तू इतकी उदास का आहेस? आईने सुहानीच्या चेहऱ्यावरची उदासी हेरली. काही नाही आई, मला कसलं टेन्शन असेल. फक्त तुम्हा दोघींना सोडून जाण्याच्या विचाराने थोडे उदास झाले आहे इतकेच, ती नजर चोरत म्हणाली. ती इमोशनल होऊन आईला बिलगली. आईने प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला. आमची काळजी करू नकोस सुहानी, ही जगाची रीतच आहे. प्रत्येक मुलीला लग्नानंतर आपल्या माहेरच्या लोकांपासून दूर जावंच लागतं. मला फक्त या गोष्टीचा आनंद आहे की तुला शिवमसारखा चांगला जोडीदार भेटला आहे. त्याने आपल्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं आहे. तो तुझ्या डोळ्यांत कधीही पाणी येऊ देणार नाही, आई विश्वासाने म्हणाली. ते ऐकून सुहानीच्या पोटात कसंसच झालं. शिवमचं नाव ऐकून ती नर्वस होत होती. तिने आईला हसून प्रतिसाद दिला. काही वेळाने सुहानी तयार होऊन बाहेर आली. सगळ्या लोकांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या. शिवमने एक वार तिच्याकडे पाहिलं. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. एका क्षणासाठी त्याची नजर तिच्यावर अडकली, पण परत तो दुसरीकडे बघायला लागला. ती नर्वस होऊन शिवमसोबत पवित्र अग्निकुंडाच्या समोर बसली होती. पवित्र मंत्र जापासोबत त्यांचा लग्न सोहळा पुढं सरकत होता. गोल्डन शेरवानीमध्ये शिवम अजूनच हँडसम दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. विशेष म्हणजे त्याने एकदाही सुहानीकडे वळून बघितलं नाही. शिवम आपल्या इगोसमोर कुणालाही जुमानत नव्हता. तो फक्त एकाच व्यक्तीचं ऐकत होता, ती म्हणजे त्याची आई. सुहानीशी लग्न करण्यामागे एक खूप मोठं कारण होतं, पण ते त्याच्या आईलाही ठाऊक नव्हतं. लग्न सोहळ्यासाठी आलेल्या मुलींची नजर त्याच्या देखण्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. सगळे पाहुणे मंडळी लग्न सोहळ्याचं खूप कौतुक करत होती. त्यांना सुहानी खूप नशीबवान वाटत होती. तिला इतक्या मोठ्या घराण्यातील मुलाचं स्थळ आलं होतं. पण ते सुहानीचं भाग्य होतं की दुर्भाग्य, हे येणारा काळच ठरवणार होता. मंत्रपठण चालू होतं.
ते संपल्यावर उपस्थित पाहुण्यांनी वधूवराच्या अंगावर अक्षता टाकल्या. आता शिवमने वळून सुहानीकडे पाहिलं. त्याने सुहानीच्या गळ्यात सुंदर नाजूक मंगळसूत्र घातलं. तिच्या भांगेत कुंकू भरला. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने सुहानीच्या अंगावर शहारा आला. तिने आपले डोळे बंद करून घेतले. त्याने एकवार तिच्या बंद डोळ्यांकडे पाहिलं. त्याच्या स्पर्शाची जाणीव दूर होताच तिने डोळे उघडून पाहिलं. त्यांची नजरानजर झाली. पण त्याने लगेच आपली नजर फेरली. दोघेही फेऱ्यांसाठी उभे राहिले. एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांनी फेरे घेतले. सुहानी अजूनही स्वतःच्याच विचारात हरवलेली होती. सुहानीची आई रेखाताई आपल्या लेकीला इतका चांगला जोडीदार मिळाला आहे हे पाहून मनातून सुखावल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. वधूवरांना जेव्हा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला लावले त्यावेळी फक्त सुहानीनेच पाया पडून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. शिवम मात्र फक्त हात जोडून सगळ्यांना अभिवादन करत होता. रेखाताईंना थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी आपल्या मनाला समजावलं की शिवम इतका मोठा उद्योगपती आहे, तो कुणाच्या पाया पडायला का तयार होईल. त्यांना आजच्या दिवशी काही वाईट विचार करून आपल्या लेकीच्या लग्नाचा आनंद कमी करायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पाठवणीच्या वेळी सुहानी आपली आई आणि बहिणीच्या गळ्यात पडून हुंदके देत होती. मानवी आणि आईलाही रडू आवरत नव्हतं. शिवम सारखा घड्याळाकडे पाहत होता. शेवटी सुहानीला आईने फुलांनी सजवलेल्या कारमध्ये बसवलं. आईने शिवमला सुहानीची काळजी घेण्याची विनंती केली. शिवमने गालात हसत त्यांना काळजी करू नका म्हणून सांगितलं आणि गाडीत जाऊन बसला. शेवटी गाडी सुरू झाली. दोघेही गाडीच्या 2 कोपऱ्यात बसले होते. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. फक्त अधूनमधून शिवम सुहानीकडे एखादा कटाक्ष टाकत होता. सुहानी अजूनही रडत होती. तिचं रडणं त्याला आता इरिटेट करत होतं. तिने डोळे पुसत स्वतःला सावरलं आणि रडणं बंद केलं. सुहानी खरं तर खूप ऑकवर्ड झाली होती. तिला त्या सगळ्या घटना आठवत होत्या ज्यामुळे ती शिवमबरोबर लग्न करायला तयार झाली होती. 3 महिन्यांपूर्वी एक दिवस सुहानी आणि तिची छोटी बहीण मानवी घरी परतत होते. मानवी काहीतरी खरेदी करण्यासाठी रोडच्या दुसऱ्या बाजूला चालली होती. पण अचानक एक कार वेगाने आली आणि धडक मारल्याने मानवी जोरात फेकली गेली. मानवी! सुहानी मोठ्याने ओरडली आणि धावत तिच्याजवळ गेली. तोपर्यंत इतर लोकही जमा झाले होते. मानवीला खूप जास्त लागलं होतं. ती बेशुद्ध होऊन रोडवर पडलेली होती आणि ज्या गाडीने तिला उडवलं होतं ती कार एका श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या मुलाची होती. तो नशेत गाडी चालवत होता. पण सुहानीने त्या गाडीचा नंबर बघितला होता. मानवीची अवस्था पाहून सुहानी शॉक झाली. तिचे हातपाय थरथरत होते. डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या. तिने कसंबसं मदत मागून मानवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तोपर्यंत तिची आईही हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचली होती. डॉक्टरांनी मानवीची ट्रीटमेंट सुरू केली. सुहानी आपल्या रडणाऱ्या आईला धीर देत होती. पण तिच्या डोळ्यांसमोर सारखा तो कारचा नंबर येत होता. थोडी चौकशी केल्यावर सुहानीला माहीत झालं होतं की ती कार शिवम मेहरा नावाच्या उद्योगपतीची आहे. सुहानी खूप रागात होती. पोलीस येताच तिने पोलिसांना त्या कारचा नंबर सांगितला. त्यांना लगेच समजलं की ती कार कुणाची आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीला अरेस्ट कसं करावं याचा विचार पोलीस करत होते. पण सुहानी साक्षीदार असल्याने त्यांना शिवमला अरेस्ट करावंच लागलं. पण त्याने सुहानीचा राग काही शांत होणार नव्हता. शिवमला अरेस्ट केलं त्यावेळी तीही तिथेच होती. तिने सगळ्यांसमोर शिवमच्या कानाखाली वाजवली. शिवम तिच्याकडे खूप रागाने पाहत होता. तिने शिवमला सांगितलं की ती त्याला शिक्षा भोगायलाच लावेल. शिवम तिथे तर काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात सूड भावना दिसत होती. सुहानी जेव्हा परत हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा आई खूप रडत होती. मानवी अजूनही शुद्धीवर आली नव्हती. तिचे रिपोर्ट आल्यावर काय ते क्लिअर होणार होतं. ती रात्र सुहानी आणि तिच्या आईसाठी सगळ्यात भयानक रात्र होती. दोघीही रात्रभर रडत होत्या. क्षणाक्षणाला त्यांना मानवीला गमावण्याची भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की 2 दिवसाच्या आतच मानवीचं मेजर ऑपरेशन करावं लागेल, पण त्यासाठी 15 लाख रुपये खर्च येणार होता. ते ऐकून सुहानी आणि आई दोघीही हादरल्या. आता ऑपरेशनसाठी इतका पैसा कुठून आणायचा याचा विचार करून दोघीही हवालदिल झाल्या. सुहानीला समजत नव्हतं काय करावं, कुणाकडे मदत मागावी. तिला इतकं लोन मिळणंही शक्य नव्हतं. मदत करणारे कुणी नातेवाईकही नव्हते. तिला स्वतःला खूप लाचार वाटत होतं. इतक्यात सुहानीला समजलं की शिवमची बेल झाली होती. ती खूप शॉक झाली.
इतका मोठा गुन्हा केला असतानाही शिवमला बेल कशी मिळाली? पण शिवमच्या वकिलांनी चालाकीने असं प्रूव्ह केलं होतं की ती गाडी तर शिवमची होती, पण गाडीमध्ये शिवम नव्हता, तर त्याचा ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हरला भरपूर पैसे दिल्यामुळे त्याच्याकडून तो ॲक्सिडेंट झाल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांना शिवमला सोडून द्यावं लागलं. ते ऐकून सुहानी अजूनच खचली. काय करावं ते तिला समजत नव्हतं. तिला खूप चीड येत होती, पण ती काहीही करू शकत नव्हती. आईची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. तिलाच आईला धीर द्यावा लागणार होता. ती आणि तिची आई देवासमोर बसून प्रार्थना करत होते. मानवीला वाचवण्याची विनंती करत होते. मानवी अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती. ICUमध्ये मानवीला गंभीर अवस्थेत बघून त्यांच्या जीवाचा आटापिटा होत होता. मानवीची तब्येत बिघडतच चालली होती. ऑपरेशन करणे भागच होतं. सुहानी डॉक्टरला जाऊन भेटली. डॉक्टरांनी तिला सांगितलं की ऑपरेशनच्या आधी निम्मी तरी रक्कम जमा करावी लागणार आहे. ते ऐकून आता सुहानी चांगलीच टेन्शनमध्ये आली होती. इतक्या पैशांची व्यवस्था कशी करावी ते अजूनही समजत नव्हतं. तिने बऱ्याच लोकांना मदतीसाठी फोन करून पाहिला, पण कुणीही मदतीला तयार झालं नाही. ती हवालदिल होऊन हॉस्पिटलमधून बाहेर आली. डोळ्यातून अश्रू गालांवर ओघळत होते. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. तोच तिला समोर तोच माणूस दिसला ज्याने मानवीची ही अवस्था केली होती. शिवम. तो तिच्याकडे पाहून उपहासाने हसत होता. त्याला पाहून सुहानी चांगलीच शॉक झाली. तो मात्र काही झालंच नाही या आविर्भावात तिच्याजवळ आला. मिस सुहानी, तूच मला काल सगळ्यांसमोर कानामागे मारलीस ना? इतकंच काय, तुझ्यामुळे मी अरेस्टही झालो. पण बघ ना, मला लॉकअपच्या बाहेर येण्यासाठी काहीच वेळ लागला नाही. सुहानी रागाने त्याच्याकडे पाहत होती. हो, पण तुला मात्र तुझ्या बहिणीला वाचवण्यासाठी माहीत नाही काय काय करावं लागेल. आता सुहानीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला समजलं आहे की तुझ्या बहिणीला ऑपरेशनसाठी लाखो रुपये खर्च येणार आहे, पण तुझ्याच्याने एवढी मोठी रक्कम जमा करणं अशक्यच आहे. तुझ्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. मी तुझ्या बहिणीला वाचवण्यासाठी जितके पैसे लागतील तितके पैसे द्यायला तयार आहे. तिच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च करायला तयार आहे. मी तुझी आई आणि बहीण यांना एक चांगली लाईफ देईल. त्यांना कधीही इतर लोकांपुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. पण त्या बदल्यात तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. शिवम तोऱ्याने बोलत होता. काय करावं लागेल? सुहानीने घाबरत विचारलं. तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. शिवमचं हे वाक्य ऐकून सुहानी शॉक झाली. पण लग्नानंतर तुझं लाईफ तुझं राहणार नाही, ते पूर्णपणे माझं होऊन जाईल. तुला तेच करावं लागेल जे मी तुला सांगेल. जर मंजूर असेल तर 2 तासांच्या आत माझ्या ऑफिसमध्ये येऊन कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन कर. तुझ्याकडे फक्त 2 तास आहेत. विचार कर. तुला तुझं लाईफ वाचवायचं आहे की तुझ्या छोट्या बहिणीचं? तो परत उपहासाने हसत तिथून निघून गेला. इकडे सुहानी विचारात पडली होती. तिचे हातपाय थरथरत होते. ती मटकन जवळच्या बाकड्यावर बसली. डोकं सुन्न झालं होतं. काय करावं ते समजत नव्हतं. ती ही गोष्ट आईलाही सांगू शकत नव्हती. आई आधीच चिंताग्रस्त होती. हे सगळं ऐकल्यावर ती माहीत नाही कसं रिॲक्ट करेल. आता जो निर्णय घ्यायचा होता तो फक्त तिलाच घ्यायचा होता. तिला शिवमचं तोंड बघायचीही इच्छा नव्हती. पण मानवीचा जीव वाचवण्यासाठी इतकी मोठी रक्कम कोण देणार होतं? त्या क्षणाला मानवीचा जीव वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. शिवमच्या बोलण्यावरून स्पष्ट समजत होतं की तो हे सगळं सुहानीवर बदला घेण्यासाठी करत होता. त्याच्या नजरेत तिच्यासाठी द्वेष होता. खूप राग होता. पण त्याची ऑफर स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. ती खूप द्विधा मनस्थितीत होती. ती विचार करत करत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. इतक्यात डॉक्टर आले व त्यांनी सांगितलं की मानवीची तब्येत बिघडतच चालली आहे. लवकरात लवकर तिचं ऑपरेशन करावं लागेल. नेहमी फुलपाखराप्रमाणे बागडणाऱ्या आपल्या प्रिय बहिणीला त्या अवस्थेत पाहून ती खूप दुःखी झाली होती. तिची आई ICUच्या बाहेर रडत बसलेली होती. आता सुहानीने आपले डोळे पुसले व स्वतःशीच काहीतरी निश्चय केला. तिने ठरवलं की आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी ती वाटेल ते करायला तयार आहे. तिने आईकडे येऊन सांगितलं की ती पैशांचा बंदोबस्त करायला जात आहे. आईला माहीत होतं की इतकी मोठी रक्कम जमवणं अशक्यच आहे. आई काही म्हणायच्या आत ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली व सरळ शिवमच्या ऑफिसमध्ये आली. त्याच्या रिसेप्शनिस्टने तिला थोडा वेळ बाहेरच थांबायला सांगितलं. ती सोफ्यावर बसून त्याची वाट बघत होती. तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं.
त्याने काही वेळाने तिला आतमध्ये बोलावलं. आज जावं की नाही याचा विचार करत ती येत होती. तो तिच्याकडे निरखून बघत होता. तिने पिंक ड्रेस घातला होता. तिचा चेहरा उतरलेला होता. तिचे सुंदर चॉकलेटी डोळे रडून रडून सुजले होते. तिला या अवस्थेत पाहून त्याला खूप आनंद होत होता. त्याला माहीत होतं की सुहानी नक्कीच मदतीसाठी आपल्याकडे येईल. त्याने सगळे पेपर रेडी करून ठेवले होते. सुहानी संकोचून त्याच्या केबिनमध्ये आली. तिला त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याची हिंमतही होत नव्हती. तिची नजर खालीच होती. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तुमचं सगळं ऐकायला तयार आहे. पण आधी माझ्या बहिणीला वाचवा. तिला काहीच झालं नाही पाहिजे. ती एकदम ठणठणीत बरी झाल्यानंतरच मी हे लग्न करेल. सुहानी एका दमात बोलून गेली. शिवम तिच्याकडे रोखून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. त्याने ते कॉन्ट्रॅक्ट पेपर तिच्यासमोर केले. तिने आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसून ते पेपर न वाचता त्याच्यावर साईन केली. तिने साईन करताच शिवमच्या चेहऱ्यावर एक विजयी स्माईल आली. त्याचं ते हसू सुहानीच्या मनात भीती निर्माण करत होतं. शिवमने लगेच डॉक्टरला फोन केला. त्यांना मानवीचं ऑपरेशन करायला लावलं व जितका खर्च येईल तो सगळा तो देणार असल्याचं सांगितलं. आता इतका श्रीमंत माणूस हे सांगत आहे म्हटल्यावर डॉक्टर लगेच ऑपरेशनच्या तयारीला लागले. तुझी बहीण बरी होताच माझी आई येऊन तुला रितसर मागणी घालील. कोणतेही आडेवेडे न घेता लग्नाला तयार व्हायचं. त्यावेळी कोणतंही नाटक मी सहन करणार नाही. आपलं लग्न सगळ्या रीतिरिवाजानुसार होईल. कारण ती माझ्या आईची इच्छा आहे. आपल्या दोघांमध्ये हा करार झाला आहे. हे तू कुणालाही सांगता कामा नये. यातच दोघांचाही फायदा आहे. तुला सध्या पैशांची गरज आहे आणि मला माझ्या आईच्या हट्टासाठी हे लग्न करावं लागणार आहे. तो तिला हे लग्न कसं फायद्याचं आहे ते पटवून देत होता. जर तू माझ्या इच्छेनुसार वागलीस तर तुझा परिवार खुश राहील. त्यांना कसलीही उणीव राहणार नाही. पण जर तू माझ्या इच्छेविरुद्ध गेलीस तर त्याचे परिणाम तुझ्या परिवारालाही भोगावे लागतील. तो रूडली म्हणाला. त्याचे हावभाव पाहून तिचा घसा कोरडा पडला होता. तिने होकारार्थी मान हलवली आणि केबिनमधून बाहेर पडली आणि सोफ्यावर येऊन बसली. तिने रिसेप्शनवरून पाण्याची बॉटल घेतली व घटाघटा ती पाणी पिली. तो जे काही बोलला होता ते शब्द तिच्या डोक्यात घुमत होते. तिचं डोकं कामच करत नव्हतं. डोक्यात विचारांचं वादळ निर्माण झालं होतं. सुहानी ऑफिसच्या बाहेर पडली. यावेळी तिला फक्त मानवीचा विचार करायचा होता. इतर कोणताही विचार तिला करायचा नव्हता. ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा मानवीच्या ऑपरेशनला सुरुवात झाली होती. आई बाहेर काळजीने फेऱ्या मारत होती. सुहानीला पाहताच तिने जवळ जाऊन तिला मिठी मारली. सुहानी बेटा, मानवीच्या ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. पण तू इतक्या पैशांची व्यवस्था कशी केलीस? आई काळजीने म्हणाली. आई ज्या व्यक्तीकडून मानवीचा ॲक्सिडेंट झाला होता तोच व्यक्ती मानवीची सगळी ट्रीटमेंट करायला तयार झाला आहे. मी फक्त त्याला विनंती केली आहे. तो आपल्या चुकीचं प्रायश्चित करण्यासाठी आपल्याला मदत करत आहे. सुहानीने आईला अर्धसत्य सांगितलं. त्या कराराबद्दल काहीही सांगितलं नाही. आईने देवाचे आभार मानले की देवाने अखेर कुणाला तरी त्यांची मदत करायला पाठवलं. सुहानीने जबरदस्तीने हसत आईसमोर स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न केला. मानवीचं ऑपरेशन यशस्वी झालं. डॉक्टरांनी येऊन ही गुड न्यूज त्यांना दिली. ते ऐकून दोघींच्याही जीवात जीव आला. सुहानी आईला बिलगली. दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. मानवी शुद्धीवर आल्यावर दोघीही तिला भेटल्या व देवाला धन्यवाद दिले. दिवस जात होते तसे हळूहळू मानवीची तब्येत सुधारायला लागली. शिवम अधूनमधून हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येऊन तिच्या आईच्या नजरेत महान बनत होता. आईला वाटत होतं की शिवमला त्याची चूक समजली आहे. तो मनातून वाईट नाहीये. त्यामुळेच तो त्यांना इतकी मदत करत आहे. पण त्याचे खरे इरादे मात्र आईला माहीत नव्हते. आई आता त्याचे गुणगान करत होती. पण सुहानीला माहीत होतं की तो कसा माणूस आहे आणि तो हे सगळं का करत आहे. शिवमसारखा माणूस काहीही करू शकतो. म्हणून ती आपल्या मनातली भीती कुणालाही सांगू शकत नव्हती. तिचा नाईलाज होता. तिला आपल्या परिवाराला परत संकटात टाकायचं नव्हतं. तिने हे सगळं मनातच ठेवलं. काही दिवसांनी मानवीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला व ते सगळे घरी गेले. मानवीला आता एकदम बरं वाटायला लागलं होतं. ट्रीटमेंट आणि आपल्या आई आणि बहिणीचं प्रेम यामुळे ती लवकरच ठणठणीत झाली. पण सुहानी मात्र दिवसेंदिवस अजूनच अस्वस्थ व्हायला लागली होती. तिची भीती वाढतच चालली होती. शिवमसोबत लग्नाच्या विचाराने तिची झोप उडाली होती.
पण आपल्या आईला आणि बहिणीला खुश पाहून ती स्वतःला समजावत होती. एक दिवस शिवमची आई शोभाताई सुहानीला मागणी घालायला आल्या. आपल्या मुलीला इतक्या मोठ्या घरातून स्थळ आलेलं पाहून रेखाताई हरकून गेल्या. आपल्या मुलीनं नशीब काढलं असंच त्यांना वाटत होतं. शोभाताई स्वभावाने शिवमसारख्या नव्हत्या. त्या सुसंस्कृत, सॉफ्ट स्पोकन, प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांनी सुहानीच्या फॅमिलीची माफी मागितली. क्रमशः. कसा वाटला पहिला भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.